नमस्कार. आज अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे. विषय आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार का? लागू झालेल्या हैदराबाद गॅजेट नेमकं काय आहे आणि त्याचा समाजाला फायदा होणार का? निघालेला GR टिकेल का? ओबीसीमध्ये झालेला संभ्रम दूर होईल का? मराठ्यामध्ये असलेला संभ्रम दूर होईल का? किंवा दोन्ही संभ्रमात टाकून आगामी निवडणुका आपल्या खिशात घालता येतील का? हा तर भाजपचा कुटील डाव नाही ना. या गोष्टीकडे आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे. तर लक्षात ठेवा, मनोजदादा जरांगे पाटील यांनी मुंबई येथे 5 दिवस आमरण उपोषण केलं आणि सर्वसामान्य गावगाड्यातला मराठा बांधव त्यांच्या पाठीमागं किती भक्कमपणे उभा आहे हे नुसत्या महाराष्ट्राने नाही तर उभ्या देशानं नाही जगानं सुद्धा बघितलं आहे. आणि किती दिवस समाज तिथं राहील तर महिना 2 महिने तिथं राहण्याची तयारी दाखवणारे तरुण बांधव आपण त्या ठिकाणी अगदी बघितलेले, ते सगळ्यांनी बघितले. सरकारची पूर्ती कोंडी झाली होती आणि म्हणून मुंबई जाम झाली होती आणि म्हणून हायकोर्टाचे आदेश होते की मुंबई खाली करा, कारण आंदोलन हाताच्या बाहेर जाते. राज्य सरकारला आंदोलन हाताळता आलं नाही असे राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते आणि मग राज्य सरकारला हालचाली करणं अत्यंत गरजेचं होतं आणि म्हणून त्यांनी मग एक हैदराबाद गॅजेट लागू करण्याचं, आंदोलकावरचे गुन्हे मागे घेण्याचं, आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत व शासकीय योजनेमध्ये त्यांना नोकरी देण्याचं, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ॲक्सेप्ट केलेल्या आहेत. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा राहिला ते म्हणजे हैदराबाद गॅजेट. आता गॅजेट म्हणजे काय? तर गॅजेट म्हणजे अशी आपल्याला लक्षात घेणं पाहिजे. गॅजेट म्हणजे काय? तर हैदराबाद गॅजेट म्हणजे हैदराबाद गॅजेट म्हणजे तत्कालीनचं वृत्तपत्र होतं. तर ते वृत्तपत्र म्हणजे त्याला गॅजेट म्हणून त्याला तेवढी मान्यता मिळालेली होती आणि त्या मान्यतेमध्ये ज्यांच्याकडं शेती करणारी वर्ग होता त्यांना त्यावेळेस रिझर्वेशन, आरक्षण दिलेलं होतं आणि त्यामध्ये कुणबी मराठा, मराठा कुणबी आणि कुणबी असे 3 वर्गीकरण केलेले होते. मराठा कुणबी म्हणजे थोडासा उच्च शेती करणारा आहे परंतु त्याला आरक्षणाची गरज आहे, म्हणजे थोडीफार शेती जास्त आहे परंतु त्याला आरक्षणाची गरज आहे, तो मराठा कुणबी. कुणबी मराठा शेतीवरूनच अवलंबून आहे परंतु थोडं त्याचं मराठा कुणबीपेक्षा त्याची जी स्टेटस आहे त्यावेळेस असं सांगतो किंवा आर्थिक परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा थोडी खाली आहे. बघा, अजून समजून घ्या. कुणबी मराठा, मराठा कुणबी. मराठा कुणबी म्हणजे काय? आर्थिक परिस्थिती जेमतेम पण शेतीच करतोय, तो मराठा कुणबी. कुणबी मराठा आर्थिक परिस्थिती थोडी हालाकीची आहे, मग तो कुणबी मराठा. आणि तिसरा म्हणजे कुणबी म्हणजे काय? त्याचं पूर्ण शेतीवर आहे. अजून याची आपल्याला एक मांडणी करता येईल, लक्ष देऊन ऐका. मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि नुसता कुणबी. मराठा कुणबी म्हणजे आताच्या भाषेत जर आपल्याला सांगायचं जर असेल तर शेती, व्यवसाय करून शेती बघणं. लक्षात येतं? व्यवसाय करून शेती बघणं हा मराठा कुणबी. शेती करून व्यवसाय बघणं हा कुणबी मराठा. लक्षात येतं का? म्हणजे तुमचं दुसरं काम महत्त्वाचं आहे, 2 नंबरला ज्याच्याकडे शेती धरल्या जाती तो मराठा कुणबी. ज्याची शेती मुख्य आहे आणि दुसरा आपण ज्याला साईड बिझनेस म्हणू किंवा जोडधंदा म्हणू, जसं की शेतीला पूरक जोडधंदा, तो कुणबी मराठा. आणि ज्याच्या शेतीशिवाय काहीच नाही तो कुणबी. परंतु तिन्ही सुद्धा कुणबीच आहेत, कारण त्यांचं मुख्य वाहिनी किंवा मुख्य उदरनिर्वाहाचं साधन काय असेल तर ती शेती आहे, ते कुणबी मराठा किंवा ते कुणबी. जनरली त्याला कुणबीच असं आहे आणि ते तिन्ही एकच आहेत. त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं तर कुणबी आणि मराठा एक आहे, याच्यामध्ये काही दुमत नाही असे तत्कालीन पुरावे सुद्धा सापडले. त्याची माहिती मिळाली आणि तो GR प्रसिद्ध झाला, प्रसारित झाला. जरांगे पाटलांनी स्वतः त्या GRची सर्व तपासणी केली. काही त्या ठिकाणी वकिलांची टीम होती, तज्ज्ञ लोक होते त्याची ज्यांना माहिती आहे आणि या सगळ्यांनी त्याबद्दलची सविस्तर चर्चा करून त्याला होकार दिला. पण जसा हा GR व्हायरल झाला किंवा प्रसारित झाला तेव्हा मग संभ्रम निर्माण व्हायला तयार झाली. काही जरांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये किंवा काही जणांना मराठा आरक्षणाचं आंदोलन निघालं की आपलं घर किंवा आपला खिसा गरम करायची सवय होती. पण जरांगे पाटलासारखं नेतृत्व आलं, जरांगे पाटलासारखा प्रामाणिक नेता किंवा प्रामाणिक एक माणूस समाजाचं प्रतिनिधित्व करतो, जो
इन कॅमेरा कोणासोबतही बोलतो, हे जगाच्या इतिहासात हे सुद्धा नोंद करावं लागेल की इन कॅमेरा. मग त्यांनी सुद्धा काय केलं, मग त्यांच्या पोळ्या भाजणं बंद झालं. ते कुठंतरी खिंड बघत होते की आम्हाला कुठं घुसता येईल. आणि नेमकं काल ते झालं की त्यांना असं वाटतं की हैदराबाद गॅजेट लागू झाल्यावर कोणाला फायदा होणार नाही. झालं. मग त्यांनी तिथून ती कूर काढली. मग ही भाजप चुकून भाजप आलं, ओबीसीचे जे मुख्य ओबीसीचं नेतृत्व करतात तायवाडे, त्यांच्याकडे गेला आणि त्यांनी सांगितलं की याच्यात ओबीसीला कसल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही आणि मराठा हा ओबीसीमध्ये येणार नाही असं त्यांनी त्या ठिकाणी सिद्ध केलं. आणि मग खऱ्या अर्थानं सोशल मीडियावर धुमाकूळ झाला. मराठा म्हणतायत आम्हाला ओबीसीतून मिळणार, ओबीसी म्हणतायत की आम्ही ते भाजपनं मराठ्यासोबत डाव खेळला आता ते त्यांना मिळू देणार नाही. मराठी म्हणतात की ज्या फडणवीसवर आम्ही आतापर्यंत शिव्या दिल्या, ज्याच्यावर आमचा आकस होता, त्या फडणवीसांनी मराठा मुख्यमंत्री एवढे होऊन कोणी करू शकलं नाही, ते फडणवीसांनी केलं. म्हणजे मराठ्यांच्या मनामध्ये फडणवीसाबद्दलचा आदर वाढला आणि आता मराठा फडणवीसाच्या बाजूनं बोलायला लागला. इकडं काय झालं, ओबीसी म्हणतोय की एवढ्या ताकदीनं समाज तिथं गेला, पण फडणवीसासारखा ओबीसीच्या कळवळा असणाऱ्या नेत्याने खऱ्या अर्थानं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागू देता मराठ्यांना मुंबईतून बाहेर काढलं आणि आमचं आरक्षण सुरक्षित ठेवलं. मग आता झाला खरा गोंधळ. मराठे म्हणतात फडणवीसांनी दिलं, ओबीसीवाले म्हणतात फडणवीसांनी वाचवलं आणि आता 1 महिन्यावर निवडणूक आहेत. मग याचा फायदा जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका याच्यामध्ये घ्यायचा आणि पुन्हा एकदा आपल्याला महाराष्ट्रात आपण मोठे आहोत असं दाखवण्याचा तर भाजपचा डाव नाही ना. जर असं असेल तसं तर हैदराबाद गॅजेट लागू झाल्याचा 100% फायदा समाजाला होणार आहे. हा तो कसा होणार आहे तोही आपण सांगू. थोडा व्हिडिओ मोठा होईल पण नक्की बघा. समजा एखाद्या गावात ती नोंद सापडली आणि त्या गावातल्या सदरील व्यक्तीनं जर समोरच्या व्यक्ती त्याच्या भावकीतला जर तो त्याच्याकडे 7/12 असेल, जर 7/12 नसेल तर त्यानं कोणाची शेती ठोक्यानं केली, त्याचं जर त्याच्याकडे करार पत्र असेल, आपण ज्याला म्हणतो की आपण नोटरी केलेली किंवा आपण जे म्हणतो ना करार करतो आपण, तो करार असेल तर त्या आधारावर त्यानं एक ॲफिडेविट म्हणजे एक शपथपत्र द्यायचं आणि त्या शपथपत्राच्या आधारावर तो कुणबी होतो. म्हणजे एका गावात एक जरी निघालं तरी ते पूर्ण गाव त्या याच्यामध्ये बसतं. हा तितकाच महत्त्वाचा मुद्दा. म्हणजे जरांगे पाटलाच्या आंदोलनाला नक्कीच यश आलंय. आणि जर समजा काही दगाफटका झाला तर मुंबई कुठं जाणार नाही आणि आपणही कुठं जाणार नाही, पुन्हा एकदा भिडायला तयार आहेत. परंतु असं होणार नाही, ती वेळ येणार नाही. कारण फडणवीसावर सगळ्यांचा भरोसा आहे, कारण तो एक राजकारणातले चाणक्य आहेत, त्यांनी बरोबर त्यांचा डाव साधलेला आहे. परंतु तो समाजाच्या हितासाठी साधला आहे का त्यांच्या राज्य पक्षासाठी साधला हे मात्र येणारा काळ ठरवेल. तुर्तासा थांबूया, अजून एकदा आपण वाट बघूया. पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये नवीन गोष्टीसाठी आपण नक्कीच भेटूया. तुर्तासा थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.